तर मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसची आज यादी जाहीर होणार आहे। संध्याकाळी 5 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होतीये आणि या बैठकीनंतर उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे। भाजप आणि शिवसेनेनं मुंबईत नवाब मलिक यांना विरोध केल्यानंतर राष्ट्रवादी स्वबळावर लढणार आहे। मुंबईत राष्ट्रवादी 50 जागांच्यावर निवडणूक लढवणार आहे। आज संध्याकाळी 5 वाजता या संदर्भात महत्त्वाची बैठक होणार आहे। त्यानंतर उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल अशी माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे। कोर कमेटी की मीटिंग सुनील तटकरे साहब के नेतृत्व में अभी हुई थी। बहुत सारे मुद्दों के बारे में बात हमने की और जो सीट्स हम लड़ने के लिए हम काबिल हैं और जीतने की आवश्यकता है वो सीट्स पे हमने चर्चा की और जल्द से जल्द हमारी यादी उन सीट्स पे निकलेगी। पूरे मुंबई के अनेक इलाकों के बारे में हमने चर्चा की और हमें यकीन है कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मुंबई में हमारा झंडा ज़रूर लहराएगी बीएमसी में। पण विचारलं की नवाब मलिक यांच्या कुटुंबातील किती नेमके लढले जात आहेत। आजच आता गेले 3 दिवस सतत मी मुंबईतील माझ्या सर्व ज्येष्ठ सहकारी आजी माझे आमदार, पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष, 6 जिल्ह्याचे अध्यक्ष, महिला अध्यक्षा यांच्याजवळ चर्चा त्या ठिकाणी केली। काही प्रमुख सहकाऱ्यांची चर्चा केली। उमेदवारी ज्यांना लढवायची आहे अशा इच्छुक उमेदवारांशी सुद्धा मी चर्चा केली। राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा, उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर कार्यकारी अध्यक्ष प्रदीपभाई यांच्याजवळ चर्चा करेन आणि कदाचित आज संध्याकाळी एक पहिली यादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जाहीर होऊ शकते। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। कृष्णात आपल्या सोबत आहेत। कृष्णात, आज संध्याकाळी ही महत्त्वाची बैठक आहे। मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिलेला आहे। नवाब मलिक यांना भाजपनं तीव्र विरोध केलेला होता आणि त्यानंतर आता राष्ट्रवादीनं स्वबळाची भूमिका घेतलेली आहे आणि त्यामध्ये आज त्यांची उमेदवार यादी देखील जाहीर होऊ शकते। काय अपडेट्स आहेत? गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक हे जर मुंबईच्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये नेतृत्व करत असतील तर आम्हाला स्वतंत्र राहावं लागेल अशा प्रकारची भूमिका नेहमी ही भाजपने घेतलेली होती आणि त्याचाच परिणाम जो आहे तो आता दिसून येतोय। कारण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हा स्वतंत्रपणे मुंबई महापालिकेच्या निवडणूक लढवणार असल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे आणि याची यादी, पहिली यादी ही 50 जणांची जवळपास ही आज जाहीर होऊ शकते थोड्या वेळामध्ये आणि सुनील तटकरे जे प्रदेशाध्यक्ष आहेत ते हे यादी जाहीर करणार आहेत। खास करून यामागे देखील भाजपची एक रणनीती असल्याचं सांगितलं जात आहे। खास करून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट ही जर स्वतंत्रपणे उभा राहिला तर मुस्लिम गटामध्ये देखील फूट पडेल आणि एक गट्टा मतं ही कुठल्याही परिस्थितीमध्ये काँग्रेस किंवा उद्धव ठाकरे या गटाला जाऊ नये यासाठीची देखील रणनीती असल्याची माहिती सध्या समोर येते आणि यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांना 40-50 उमेदवार जर उभे केले तर त्यासाठी मत होईल आणि त्याचा फायदा थेटपणे महायुतीला होऊ शकेल किंवा भाजप आणि शिवसेना युतीला होऊ शकेल। या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्तीत जास्त उमेदवार उभे केले जात आहेत का असा एक प्रश्न देखील निर्माण होतोय। निश्चितच, त्यामुळे आता आज ही उमेदवारांची यादी जाहीर होते का याकडे देखील लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद कृष्णात सविस्तर माहितीसाठी।